Hello students, today's lecture we will discuss about next topic is acclimatization. Okay, acclimatization, this is a plant breeding concept. मग प्लांट ब्रीडिंगमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो ॲक्लिमेटायझेशन. मग त्याच्यामध्ये सांगितलं फॉर सक्सेसफुल इंट्रोडक्शन द इंट्रोड्यूस प्लांट हॅज टू ॲडॅप्ट इट्स सेल्फ टू ग्रो न्यू एरिया. आता ॲक्लिमेटायझेशन म्हणजेच काय, एखादी प्लॅन्ट काय करायची सक्सेसफुल तिचं काय करायचं प्रोडक्शन करायचं आहे, पण कुठं न्यू एरियामध्ये काय करायचं तिचं प्रोडक्शन करायचं. दॅट दिस इज ॲक्लिमेटायझेशन. ओके, मग त्यामध्ये असं म्हटलेलं आहे ॲबिलिटी टू इंट्रोड्यूस प्लांट्स टू सर्व्हाइव्ह इन द न्यू क्लायमेट अँड सॉईल कंडिशन्स. मग अशी जी प्लांट आहे कोणती की जी प्लांट काय करते न्यू स्टेजवरती किंवा न्यू स्पेसमध्ये किंवा न्यू एरियामध्ये काय होऊ शकते, वेल डेव्हलप होऊ शकते. त्याच्यामध्ये जे क्लायमेट्स असतील किंवा सॉईल कंडिशन्स असतील ह्या सगळ्या कंडिशन्स ती काय करू शकते, ॲडॉप्ट करू शकते. ती त्या कंडिशन्स सोबत स्वतः काय होऊ शकते, डेव्हलप होऊ शकते. ओके, डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यावरती काय प्रोसेस ॲप्लाय करता येतील किंवा मग प्लॅन्ट ब्रीडिंग थ्रू ती काय होईल, वेल डेव्हलप होईल आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी ती काय करेल, त्याची इम्प्रूव्ह करेल. दिस इज अ ॲक्लिमेटायझेशन. द नेक्स्ट इंट्रोडक्शन. मग ॲक्लिमेटायझेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय केले जाते. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ प्लॅन्ट फ्रॉम देअर नेटिव्ह प्लेस टू अनदर प्लेस. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, ॲक्लिमेटायझेशन म्हणजे काय, न्यू व्हरायटी जी आहे किंवा जी लोकल व्हरायटी आहे ती काय करायची न्यू एरियामध्ये डेव्हलप करणं. दिस इज कॉल्ड एज ॲक्लिमेटायझेशन. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या प्लॅन्टचं इंट्रोडक्शन घ्यावं लागेल. म्हणजे इंट्रोडक्शन घेण्यासाठी काय करावं लागेल, मग ती प्लॅन्ट जिथं ऑलरेडी होती, ज्या स्पेसमध्ये होती, दिस प्लेस इज कॉल्ड एज अ नेटिव्ह प्लेस. आणि अनदर प्लेस मीन्स वाट, जिथं आपल्याला काय करायची ती डेव्हलप करायची. दिस इज अनदर प्लेस. ओके, विच हॅविंग डिफरंट क्लायमेट्स. मग त्याच्या दोन्हीपैकी काय असेल, दोन्ही नेटिव्ह प्लेस आणि अनदर प्लेसचं क्लायमेट जे असेल ते काय असेल, निश्चितच चेंज झालेलं असेल. देन सेक्शुअली रिप्रोडक्शन प्लांट्स इंट्रोड्यूस बाय मीन्स ऑफ सीड्स. मग ज्या प्लांट्स काय होतात, सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात, त्यांचा जो बाय प्रोडक्ट आहे किंवा फायनल जो प्रोडक्ट आहे तो आहे सीड्स. ओके, व्हेजिटेटिव्ह रिप्रोड्युसिंग प्लांट्स इंट्रोड्यूस बाय मीन्स ऑफ कटिंग. मग ज्या प्लांट व्हेजिटेटिव्हली काय होतात, रिप्रोड्यूस होतात, प्रोपागेट होतात, त्या प्लांटचं फायनल बाय प्रोडक्ट काय असेल, कटिंग्स. ओके, म्हणजे त्या प्लांटचा पार्ट असेल, त्या पार्टपासून नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यात येईल. आणि ज्या सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात त्या प्लांटचा फायनल बाय प्रोडक्ट जो असेल सीड, आणि सीडपासूनच नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. द नेक्स्ट, मग आपल्याला कोणती प्लांट काय करायची, ॲक्लिमेटायझेशन करायचे कोणत्या प्लांटचं. मग त्यासाठी आपल्याला काय आवश्यक असणं, माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रोसेस ऑफ प्लांट्स इंट्रोड्यूस फ्रॉम देअर नेटिव्ह प्लेस अनदर प्लेस. ओके, मग तिची नेटिव्ह प्लेस काय आहे आणि अनदर प्लेस आपण कुठं तिला प्रोड्यूस करणार आहोत, डेव्हलप करणार आहोत, त्या प्लेसचं आपल्याला काय असलं पाहिजे, इंट्रोडक्शन असलं पाहिजे. दिस इज अ इंट्रोडक्शन टू प्लांट्स. मग त्यामध्ये फर्स्ट आहे क्रॉप इम्प्रूव्हमेंट. मग क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी आपण काय करणार आहोत, त्याचं नेटिव्ह प्लेस कॅरेक्टर आणि अनदर प्लेस कॅरेक्टर काय आहे त्यांचं कम्पॅरिझन करून मग कुठं नेटिव्ह प्लेसमध्ये जर डेफिशियन्सी असेल तर अनदर प्लेसवरती जिथं आपण ती ग्रो करणार आहोत, कल्टिवेट करणार आहोत, ती प्लेस जी आहे ती कशी असली पाहिजे, क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी फेवरेबल स्पेस असली पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट आहे इंट्रोडक्शन आणि ॲक्लिमेटायझेशन. मग ह्या दोन प्रोसेस काय केल्या जातील, अप्लाय केल्या जातात. आणि इंट्रोडक्शन म्हणजेच काय, नेटिव्ह प्लेसपासून अनदर प्लेसपर्यंत काय करायचं, तिला मायग्रेशन करायचं आहे. आणि ॲक्लिमेटायझेशन म्हणजेच काय, त्या क्लायमेटशी तिला काय करायचं आहे, ॲडॅप्ट करून घेण्यासाठी तिला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड करायची. दिस इज इंट्रोडक्शन अँड ॲक्लिमेटायझेशन. देन नेक्स्ट प्रोसेस जी आहे किंवा नेक्स्ट मेथड जी आहे ती आहे सिलेक्शन मेथड. मग सिलेक्शन मेथड म्हणजे काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्युअर लाईन सिलेक्शन. ओके, प्युअर लाईन सिलेक्शन ॲक्च्युअल प्रोसेस काय आहे, मग त्यामध्ये असं म्हटलं आहे प्युअर लाईन रेफर्स टू द होमोजिनस प्रोजेनी ऑफ सेल्फ पॉलिनेटेड होमोझायगस प्लांट. मग ज्या होमोजिनियस प्रोजेनीज आहेत किंवा ज्या सेल्फ पॉलिनेटेड प्लांट्स आहेत त्या प्लांट्स म्हणजेच काय, प्युअर लाईन प्लांट्स. ओके, मग अशा प्रकारे हे प्युअर लाईनचं काय केलेलं आहे, प्रोडक्शन केलेलं आहे किंवा प्युअर लाईन तिथं यूज केलं जातं. देन नेक्स्ट मास सिलेक्शन. मास सिलेक्शन इज द मेथड of breeding in which individual plants are selected on the basis phenotype and mixed population. मग मास सिलेक्शन जर असेल, मास सिलेक्शन म्हणजेच काय,
मिक्स टाईप ऑफ पॉप्युलेशन आहे किंवा मिक्स टाईप ऑफ व्हेजिटेशन आहे, त्याच्यामधून काय करायचं आपल्याला सिलेक्शन करायचं. दिस इज ए मास सिलेक्शन. मास म्हणजेच काय, नंबर ऑफ प्लांट्स, नंबर ऑफ सीड्स याच्यामधून सिलेक्ट करणं आणि त्याच्यावरती प्लांट ब्रीडिंग टेक्निक हे अप्लाय करणं. दिस इज ए मास सिलेक्शन. देअर सीड्स आर लो बल्क अँड यूज टू ग्रो नेक्स्ट जनरेशन. मग त्या काय करायच्यात, आपण बल्क मेथडने त्या सीड्स काय करायच्या, डेव्हलप करायच्या नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करण्यासाठी. देन की फीचर्स ऑफ प्युअर लाईन सिलेक्शन. ओके, मग प्युअर लाईन सिलेक्शनसाठी काय काय त्याचे की फीचर्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे होमोजिनस प्लांट. प्लांट कशा पाहिजे, होमोजिनस प्लांट पाहिजे, सेम प्लांट पाहिजेत. त्यानंतर नॉन हेरिटेबल व्हेरिएशन, हायली युनिफॉर्म, सिलेक्शन इज इनइफेक्टिव्ह, नॅरो ॲडॅप्टेशन, मोर प्रॉन टू न्यू डिसीजेस, आयसोलेशन ऑफ प्युअर लाईन्स, सोर्स ऑफ व्हेरिएशन. एवढे सगळे काय त्याचे की फीचर्स आहेत किंवा एवढे त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला अवेलेबल असले तरच आपण ती प्लांट्स जी आहे ती प्युअर लाईन सिलेक्शन म्हणून यूज करू शकतो. देन प्युअर लाईन सिलेक्शन त्याचे ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते सांगितलेले आहेत. इट इज अ रॅपिड ब्रीडिंग मेथड. मग याच्यामध्ये काय केलं तर रॅपिड ब्रीडिंग मेथड आहे किंवा फास्ट ब्रीडिंग होतं. त्यानंतर द मेथड इज एक्सपेन्सिव्ह टू कंडक्ट. म्हणजे हे काय आहे, एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे कंडक्ट करण्यासाठी. The variety developed by this method has a great eye appeal because of the high uniformity. It is applicable to improving traits, low heritability because सिलेक्शन इज अ बेस अपॉन प्रोजेनी परफॉर्मन्स. मग ज्यावेळेस आपण हे प्रोजेनी काय करणार आहोत किंवा पॅरेंट प्लांट सिलेक्ट करणार आहोत, ते प्रोजेनीच्या कॅरेक्टर्सवरून, म्हणजे कोणत्या पॅरेंट प्लांटचा प्रोजेनी काय होऊ शकते, पुढं डेव्हलप होऊ शकते, हे सर्च आउट करूनच काय केलं जातं, प्युअर लाईन सिलेक्शन केलं जाईल. मग त्याचा बॅक परफॉर्मन्स जो असेल तो परफॉर्मन्स चेक करूनच ते काय केलं जाईल, तिथं सिलेक्ट केलं जाईल. ओनली द बेस्ट प्युअर लाईन सिलेक्टेड फॉर मॅक्झिमम जेनेटिक ॲडव्हान्स. मग जे प्युअर लाईन सिलेक्शन म्हणून आपण प्लांट यूज केलेला आहे किंवा मटेरियल यूज केलेलं आहे ते काय असेल, ॲडव्हान्स जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स त्या काय करतील, वेल डेव्हलप करतील आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांचं काम करतील आणि जेणेकरून आपलं प्युअर लाईन सिलेक्शन जे आहे ते केलेलं नेक्स्ट जनरेशनसाठी फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. देन मास सिलेक्शन. प्युअर लाईन सिलेक्शन झाल्यानंतर मास सिलेक्शन. मास सिलेक्शन इज द ओल्डेस्ट ब्रीडिंग स्कीम अवेलेबल फॉर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. मग प्युअर लाईन सिलेक्शन जे बघितलं आपण ते काय होतं, होमोजिनियस होतं, म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड प्लांट्समध्ये ते काय केलं जातं. तसं मास सिलेक्शन आहे, याच्यामध्ये काय क्रॉस पॉलिनेटेड प्लांट्स आहेत. दिस इज अ ओल्डेस्ट मेथड किंवा ओल्डेस्ट स्कीम असं म्हटलेलं आहे, फार जुनी प्रोसेस आहे. In mass selection, a number of plants are selected on basis their phenotype and the open pollinated seed from them is bulk together raised to next generation. म्हणजे काय करायचं, नंबर ऑफ प्लांट्स किंवा पॉप्युलेशन ऑफ व्हरायटीज याच्यामध्ये काय केलं असेल, याचं सिलेक्शन करावं लागतं. म्हणजे नंबर ऑफ व्हरायटीज असतात आणि त्या व्हरायटीजमधून आपल्याला एक व्हरायटी काय करायची, सिलेक्ट करायची. ओके. देन द सिलेक्टेड प्लांट्स आर फॉलोड ओपन पॉलिनेटेड. मग जी प्लांट्स आहेत ती कशी असली पाहिजे, क्रॉस पॉलिनेटेड, म्हणजे ओपन पॉलिनेशन पर्पज त्याच्यामध्ये अप्लाय झालेला पाहिजे. मग त्यामध्ये एक्झाम्पल त्यांनी सांगितलं, मेज ही प्लांट आपण यूज करू शकतो. दस मास सिलेक्शन इज बेस्ड ऑन द मॅटर्नल पॅरेंट ओनली द देअर इज अ नो कंट्रोल ऑन द पोलन पॅरेंट. मग हे काय आहे, मॅटर्नल पॅरेंट्स जे असतील, मॅटर्नल मीन्स वॉट, जे मदर पॅरेंट्स असतील त्याच्या थ्रू ही काय झाली प्रोसेस ॲप्लाय केली जाते किंवा त्याच्यावरती ही प्रोसेस ॲप्लाय केली जाते. देन मास सिलेक्शन इज ॲप्लाइड क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स इज इसेन्शियली द सेम ॲज ॲप्लाय टू द सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. मग मास सिलेक्शन ही जी प्रोसेस आहे ही जर आपल्याला क्रॉस पॉलिनेशनवरती करायची असेल, सेल्फ पॉलिनेशनवरती करायची असेल, तर क्रॉस पॉलिनेशनवरती जी प्रोसेस ॲप्लाय केलेली आहे तीच स्कीम किंवा तीच प्रोसेस आपण काय करतो आहे, सेल्फ पॉलिनेटेडवरती ॲप्लाय करतो आहे. ओके. द सिलेक्शन सायकल मे बी रिपीटेड ऑर वन मोर टाइम्स टू इन्क्रीज फ्रिक्वेन्सी फेवरेबल ॲलिलीज. इन सच ए केस द सिलेक्शन स्कीम इज जनरली नोन ॲज अ फिनोटायपिक रिकरंट सिलेक्शन. मग मास सिलेक्शन ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस काय होते, इयर वाईज काय केली जाते, आहे तसेच फॉरवर्ड केले जाते. मग फर्स्ट इयरला जे कॅरेक्टर्स असतील किंवा जे सीड्स आपण पॅरेंट सीड्स घेतलेले आहेत त्याचं काय केलं जातं, फिनोटाईप किंवा त्याचं F1 जनरेशन काय केलं जातं, यूज केलं जातं नेक्स्ट F2 जनरेशनसाठी. मग F2 जनरेशनचे जे कॅरेक्टर्स असतील किंवा जे पुढं प्रोडक्शन झालेलं असेल तेच प्रोडक्शन आपण F3 जनरेशन म्हणून यूज करतो. अशा प्रकारे त्याचं 7 ते 8 वर्षापर्यंत मास सिलेक्शन प्रोसेस ही काय केली जाते,
प्रोव्हाइड केले जाते, फ्लो केले जाते वन प्लेस टू अनदर प्लेस. पण जे सीड्स आपण यूज केलेले आहेत ते सीड्स काय केलं जातं, एक वर्ष प्रोड्यूस केल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्या सीड्सचे आपण ऑफस्प्रिंग F1 जनरेशन म्हणून तिथं यूज करतो. द नेक्स्ट मेरिट्स ऑफ मास सिलेक्शन. मग त्यामध्ये काय केलं जातं, इयर वाईज त्याचं प्रोडक्शन केलं जातं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, 7 इयर, 1 to 8 इयर, 8 इयरपर्यंत काय केलं जातं, मास सिलेक्शन प्रोसेस ॲप्लाय केली जाते एकाच सीडवरती किंवा एका प्लॅन्टवरती. मास सिलेक्शन इज ॲन एक्स्ट्रीमली सिम्पल ब्रीडिंग प्रोग्राम. वर्क ऑफ ब्रीडर इज केप टू मिनिमम. ओके, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही काय सिम्पल प्रोसेस आहे ब्रीडिंगसाठी, आणि ब्रीडर काय करू शकतो किंवा जो प्रोड्युसर असेल तो काय करू शकतो, इझिली हँडल करू शकतो. सिन्स सिलेक्शन्स इज बेस्ड ऑन द फिनोटाईप प्लॅन्ट्स. मग प्लॅन्टचा फिनोटाईप याच्यावरती काय आहे ही प्रोसेस डिपेंड आहे. म्हणजे प्लॅन्टचा फिनोटाईप काय आहे किंवा कोणती प्लॅन्ट आपण यूज करणार आहोत त्याच्यावरती ही प्रोसेस डिपेंडंट आहे. द सिलेक्शन सायकल इज अ व्हेरी शॉर्ट. मग सिलेक्शन सायकल जी असेल ती काय असेल, एकदम व्हेरी शॉर्ट असेल. दॅट इज ओनली वन जनरेशन. मग एका जनरेशनपासून दुसरं जनरेशन आपण प्रोड्यूस करणार आहोत, पण एकाच जनरेशनमधला जो ऑफस्प्रिंग असेल तोच ऑफस्प्रिंग आपण नेक्स्ट जनरेशनसाठी यूज करू शकतो, म्हणून ही शॉर्ट मेथड आहे. दस एव्हरी जनरेशन वन सायकल ऑफ द सिलेक्शन इज कम्प्लिटेड. म्हणजे एका जनरेशनमध्ये एक सायकल काय होते, सिलेक्शन सायकल कम्प्लिटेड होते. म्हणजे एका प्लॅनने एका सीड लॉटने काय केलं, दुसरा सीड लॉट प्रोड्यूस केलेला आहे नेक्स्ट इयरला. मग त्याच्यातून आपण मिनिमम सिलेक्शन करणार. दिस इज अ मास सिलेक्शन. ओके, त्यानंतर मग ती प्रोसेस ॲप्लाय केल्यानंतर मग एका जनरेशनसाठी एकदाच काय केली जाते, ही सायकल कम्प्लिटेड केली जाते. देन इट इज हायली इफिशियंट टू इम्प्रूव्हिंग कॅरेक्टर्स दॅट आर इझिली आयडेंटिफाईड व्हिज्युअली अँड हॅव हेरिटेबिलिटी. म्हणजे जे हेरिटेबिलिटी म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जे पॅरेंटल कॅरेक्टर्स आहेत किंवा जी हेरिडिटरी कॅरेक्टर्स आपण त्याला म्हणतो, ते कॅरेक्टर्स तिचं काय होतील, फॉरवर्ड केले जातील. प्लांट हाईट, साईज, डेट, मॅच्युरिटी एवढे सगळे कॅरेक्टर्स काय होतील, नेक्स्ट जनरेशनमध्ये फॉरवर्ड केली जातील. देन डिमेरिट्स ऑफ मास सिलेक्शन. मग त्याचे काही मास सिलेक्शन आहेत. सिलेक्शन ऑफ प्लांट्स इज बेस्ड ऑन द फिनोटाईप ऑफ इंडिव्हिज्युअल प्लांट्स. मग याचा डिसॲडव्हान्टेजेस काय सांगितलं त्यांनी, की प्रत्येक प्लांटचा आपल्याला फिनोटाईप काय करावा लागतो, इंडिव्हिज्युअली चेक करावा लागतो किंवा सिलेक्ट करावा लागतो. हा त्याचा डिमेरिट्स आहे. मोस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स आर कन्सिडरेबली ॲक्सेप्टेड बाय एन्व्हायरमेंट. मग त्याच्या कॅरेक्टर्स जे असतील, क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स जे आहे ते आता प्रत्येक प्लॅन्टचं आपण वेगवेगळे करणार, इंडिव्हिज्युअली करणार म्हटल्यानंतर क्वांटिटेटिव्ह तिथं काय होणार, इम्प्रूव्ह होणार. Therefore, superior phenotype is often poor basis for the identification of superior genotype. मग सुपेरियर जीनोटाईप काय केलं जाईल, तिथं डेव्हलप केला जाईल. हाय इंटेन्सिटीज ऑफ सिलेक्शन रिड्यूस पॉप्युलेशन साईज ॲज अ रिझल्ट लीड टू सम इनब्रिडिंग. मग त्याच्यामध्ये सम इनब्रिडिंग किंवा सम ज्या इम्प्युरिटीज असतील त्या इम्प्युरिटीज तिथं काय केल्या जातील, निग्लेक्ट आउट केल्या जातील. आणि त्या जर निग्लेक्ट झाल्या नाही तर त्याच म्हणजे फॉर एक्झाम्पल जर डिसीज इन्फेक्टेड जर व्हरायटी आपण चूज झाली आपल्याकडून चुकून, तर तीच नेक्स्ट जनरेशन काय करेल, डिसीज इन्फेक्टेडच काय करेल तिथं ते प्रोड्यूस करेल. मग तो एक तिथं काय असेल, डेमेरिट्स असू शकतो. ओके, द मास सिलेक्शन अँड प्युअर लाईन सिलेक्शन मेथड्स इज फिनिश. ओके, थँक्यू.